नमस्कार मंडळी, आज आपण कांद्याच्या पातीची भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये बेसन घेतलंय। बेसन खरपूस भाजून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची हिरवी पेस्ट जी आपण रेडी केली ती ॲड करून व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायची आहे। ती फ्राय झाल्याच्या नंतर स्वच्छ धुवून घेतलेली कांद्याची पात त्याच्यात ॲड करायची आहे। कांद्याची पात ॲड करून झाल्यावर तिला तेलात व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याच्यातलं जे पाणी आहे ते सुकत नाही तोपर्यंत व्यवस्थित आपण भाजीला फ्राय करून घेणार आहे। आणि भाजी फ्राय झाली आपली, पाणी सुटलं की त्याच्यामध्ये आपण टेस्ट अकॉर्डिंग मीठ ॲड करणार आहे। ते मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर लाल तिखट मसाला, हळद, धने पूड, गरम मसाला, त्याच्यानंतर नाशिकचा मी काळा स्पेशल मसाला ॲड केला भाजीमध्ये। आणि ते मसाले ॲड करून आपण भाजीला व्यवस्थित मसाले भाजीत मिक्स होईपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे भाजीला। आणि ते पाहू शकता भाजीचा कलर देखील चेंज झाला आणि मसाले मस्त असे भाजीत मिक्स झाले। त्याच्यात बेसन ॲड केलं आहे, जे बेसन मी भाजून घेतलेलं, आणि व्यवस्थित भाजीला पूर्णपणे बेसन मिक्स होईपर्यंत आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आहे। इथे पाहू शकता व्यवस्थित भाजीत बेसन मिक्स झालं आहे आणि आपली भाजी रेडी झाली आहे। बेसनवाली कांद्याची पात कशी वाटते नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा। धन्यवाद।